इकडे ताकद लावून तुमचा काही उपयोग नाही. मी पुरी ताकद तुमची वायाला घालणार आहे. पुढची बातमी पाहूयात. लोकसभा सचिवालयानं विरोधी पक्षनेते राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. अमित शहांवरील वक्तव्याप्रकरणी 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागण्यात आलंय. भाजपनं लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केलेली होती. पेपरफुटीवरून लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान राहुल गांधींनी शहांविरोधामध्ये वक्तव्य केलं. राहुल गांधींनी चर्चेदरम्यान इडियट आणि अंधभक्त असे शब्द वापरलेले होते. लोकसभा अध्यक्षांनी पटलावरून राहुल गांधींचे हे शब्द हटवलेले आहेत. स्टूडेंट है और फिर ये भी है, तो मैंने उससे पूछा एक बात बताओ, ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? उसने कहा कौन सी तीसरी कैटेगरी? मैंने कहा अंधभक्त। इसको कहां डाला जाए? शी सेज टू मी अंधभक्त इज अ पर्सन हु इज एब्सोल्युटली कन्विंस्ड that another is God. So these are the three categories: student and andhbhakt who follows the. दरम्यान राहुल गांधींना आलेल्या नोटीसीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय. एक अनपार्लमेंटरी शब्द आहेत का? इडियट. इडियट नावाचा सिनेमा आला होता माहिती आहे ना, आणि त्याला पुरस्कार मिळाला राष्ट्रीय इडियटला. इडियट सिनेमाला किती पुरस्कार मिळाले? जर इडियट हा जर अनपार्लमेंटरी शब्द असेल तर मग सेन्सॉर बोर्डानं त्या इडियटवर बंदी घातली पाहिजे. आता जे मूर्ख आहेत त्यांच्या हृदयात ते लागतं. राहुल गांधीला जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे. देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्य चक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, आम्ही तेच म्हणतोय. बरोबर आहे, अंधभक्त आहे तसं मी वापरतो, मला नोटीस द्या म्हणा. त्याला काय, अंधभक्त आहे जे चुकीच्या आणि अंधविश्वास ठेवून, आंधळेपणाने विश्वास ठेवून बोलतात त्याला अंधभक्तच म्हटलं जातं. त्यामुळे राहुलजी बोललेत ते काही खोटं बोललेत किंवा चुकीचं बोललेत असं नाही. त्याचं ते आम्ही त्या तशा नोटिसा आल्या काय 56 तरी ते राहुलजी घाबरणारे नाही. सरकारी नोकरीवरून रामदेव बाबांनी सरकारला इशारा दिलाय. जर